जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 8वा ज्ञानदशक मायद्भव नाम. समास 8वा आत्मदर्शन नाम. श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण, परमात्मा तो तुची जाण. तया परमात्मयाचे लक्षण, ते हे ऐसे असे. आता परमात्मा तूच आहेस असे प्रतिपादन आपण पूर्वीच्या समासात केले आणि त्या परमात्म्याचे स्वरूप आता पुढे आपण पाहूया. पुढं कसं वर्णन केलंय बघा समर्थांनी, ते आता पुढल्या ओवीमध्ये पाहूया. जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी. परमात्म्याला काय नाही हो? जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, अर्थात बद्ध पण नाहीये तो आणि तो मोक्ष बांधलेला पण नाहीये आणि मोकळाही नाही, म्हणजे बद्धही नाही व मोक्षही नाही. तो कसा आहे तो परमात्मा? परमात्मा कसा आहे? निर्गुण निराकार आहे. कसा हो? त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, तो बांधलेला नाही, तो मोकळा नाही. आता तो कसा आहे ते आपल्याला काय करायचंय? सविस्तर श्रवण करायचंय, उत्तमाचं श्रवण करायचंय. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. बघा समर्थ काय सांगतायत? परमात्मा कसा आहे हो? निर्गुण निराकार. त्याला काय नाहीये? आकार नाहीये. त्याला काय नाही? आकार नाही, उकार नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, असा तो काय आहे? परमात्मा निर्गुण निराकार, अनंत अपार. कसा आहे हो? अनंत अपार. परमात्मा निर्गुण निराकार, अनंत अपार व नित्य निरंतर जसाचा तसाच आहे. आलं का लक्षात? कसा आहे तो? जसा आहे तसाच आहे. तो कसा आहे? निर्गुण निराकार परमात्मा, अनंत अपार, नित्य निरंतर, असा जसा आहे तसाच तो आहे. त्याच्यात काय बदल नाहीये. परमात्मा सर्वास व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्मयाचा विवेक अतर्क आहे. परमात्मा कसा आहे हो? सर्वास, सर्वत्र काय आहे हो? परमात्मा व्यापून आहे, सर्वांना व्यापक असून तो काय आहे हो? म्हणजे सर्वांना व्यापून आहे आणि सर्वांमध्ये व्यापून असून सुद्धा तो परमात्मा सगळ्यांमध्ये असताना सुद्धा कसा आहे हो? तो एक आहे, अनेकी एक आहे. कसा आहे? अनेकी एक आहे, अनेकात एक आहे. आता त्याचा विचार कसा आहे हो? परमात्मयाचा विवेक अतर्क्य आहे. कसा आहे हो? त्याचा आपण तर्क करू शकत नाही, असा त्या परमात्माचा काय आहे? विवेक आहे. तो कसा आहे? सर्वांमध्ये व्यापून आहे आणि व्यापून असून सुद्धा सर्वांमध्ये कसा आहे? एकच आहे, अनेकामध्ये एकच आहे. समजून घ्यायचा भाग, प्रत्येक भाग काय समजून घेता आला पाहिजे. म्हणजे काय हो? आता आपण सद्गुरु चरित्रातील कथा आपल्याला माहित आहे. काय हो? ज्या वेळेस सद्गुरु दत्तात्रेयांना काय हो, श्री सद्गुरु नृसिंह सरस्वतींना काय केलं? सर्व शिष्य काय म्हणाले? दिवाळीला समर्थ आमच्या घरी जेवायला यायचं तुम्ही. आता सद्गुरु ही अशी परंपरा आहे, कुठल्याही शिष्याला काय होत नाही हो, दुखावत नाहीत. समर्थांनी सगळ्यांना काय सांगितलं? सद्गुरूंनी सर्वांना सांगितलं, हो ठीक आहे, मी येतो सर्वांच्या घरी दिवाळीला जेवायला. आणि येतो घरी म्हटले, सर्वांना म्हटले जावा तुम्ही, मी येतो घरी तुमच्या सर्वांच्या जेवायला. आणि असे म्हटल्यानंतर ती सर्व लोक निघून गेली. परंतु समर्थांचा जो आश्रम होता, त्या आश्रमातील लोक काय म्हणाले? सद्गुरू तुम्ही आम्हाला सोडून दिवाळी करणार, लोक म्हणजे दुसरीकडे जाणार, आम्हाला कसं गोड वाटणार तुम्ही दुसरीकडे निघून गेल्यानंतर. मग सद्गुरू म्हटले ठीक आहे, मी इथंच थांबतो, मी नाही जात कुठं. पण ज्या दिवशी दिवाळीचे म्हणजे ज्या दिवशी दिवाळी होती त्या दिवशी सद्गुरू सर्वांच्या घरी होते. देहरूपाने सर्वांच्या घरी काय होते? एकाच क्षणाला सगळीकडे होते जेवायला. आता
सगळीकडे होते आणि प्रत्येकाला काय सांगितलेलं, मी येणार तुझ्या घरी, कोणाला सांगायचं नाही. आणि आश्रमात सुद्धा सांगितलं काय हो, मी इथंच थांबेन पण कोणाला काय म्हणू नका. म्हणजे कोणाला फक्त लोकांना काय सांगितलं सद्गुरूंनी, मी तुमच्या सर्वांच्या घरी येतो, फक्त कोणाला काय म्हणू नका. आणि दिवाळी झाल्याच्या नंतर प्रत्येकजण काय म्हणू लागला, माझ्या घरी सद्गुरू आलते, माझ्या घरी सद्गुरू आलते. आणि जे हे आश्रमातील होते, म्हणजे मठामध्ये जे राहत होते, ते काय म्हणाले, सद्गुरू कुठं गेलेच नाहीत, सद्गुरू इथंच होते. मग प्रत्येकजण आपण काय काय भेटवस्तू सद्गुरूंना दिलेत आणि सद्गुरूंजवळ त्या भेटवस्तू आहेत ते दाखवू लागले. हो का, हे बघा, हे मी दिले, हे मी दिले. अरे सद्गुरू तर माझ्या घरी होते. सगळेजण आपापसात बोलायला लागले. 7 जण होते ते. आणि मठातील लोक काय म्हणाले, हे शक्यच नाही, सद्गुरू आमच्या बरोबर होते. ह्या वेळेस सद्गुरू कुठं होते, आमच्या बरोबर होते. म्हणजे परमात्मा काय आहे हो, ही कधीही न घडलेली एवढी घटना काय लक्षात आलं सर्वांच्या, की सद्गुरू नाना रूपाने काय गेले होते हो, प्रत्येकाच्या घरी गेलेले. आणि नंतर काय आले हो, आणि मठामध्ये पण तेच होते. म्हणजे परमात्मा काय आहे, सर्वांमध्ये व्यापून आहे. आणि सर्वांमध्ये व्यापून असून तो किती आहेत सद्गुरू, एकच आहेत. किती आहेत, एकच आहेत. म्हणजे अनेकामध्ये एकच आहेत. ऐसी परमात्मयाची स्थिती बोलताती वेदश्रुती, परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही. ऐसी परमात्मयाची स्थिती, ही अशी ही परमात्म्याची स्थिती असल्याचे वेदश्रुती सांगतात. असा तो परमात्मा भक्तीने प्राप्त होतो, यात संशय नाही, यात शंका नाही. काय सांगितलंय वेदश्रुती, काय सांगतात, हा परमात्मा असा आहे. कसा, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही. तो परमात्मा निर्गुण निराकार आहे, अनंत अपार आहे, नित्य निरंतर आहे. आणि नित्य निरंतर असून जसाच्या तसाच आहे, अशी परमात्म्याची स्थिती आहे. असं कुणी सांगितलंय हो, हे कुणी सांगितलंय, सगळं वेदश्रुतींनी सांगितलेलं आहे. आणि अशा परमात्म्याला काय करायचंय आपल्याला, असा परमात्मा कसा प्राप्त होतो आपल्याला, असा परमात्मा आपल्याला भक्तीने प्राप्त होतो, येथे संशय नाही. ते भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन, बहुभक्त झाले. ते भक्तीचे लक्षण. आता 9 प्रकारचे जे भजन सांगितले आहे, म्हणजे 9 प्रकारचे भजन म्हणजे काय हो, 9 प्रकारची नवविधा भक्ती आपल्याला माहिती आहे. काय आहे हो नवविधा भक्तीमध्ये, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, अशी ही काय आहे तो नवविधा भक्ती आहे. आणि ह्या नवविधा भक्तीच्या आधारेच आपण काय करू शकतो, त्या परमात्म्याला भेटू शकतो. भक्ती करायची, कोणती करायची, नवविधा भक्ती. आता त्यामध्ये पहिली पायरी कोणती आहे, श्रवण. जे समर्थ आपल्याला प्रत्येक आठवड्याला देतात ते, त्याला काय म्हणायचं, श्रवण. श्रवण, कीर्तन, आपण परमेश्वराचं जे स्तुतीस्तवन करतो ते कीर्तन. श्रवण म्हणजे ऐकणे, परमेश्वराचं जे आहे. आता आपण दिवसभरात अनेक गोष्टी ऐकत असतो, परंतु त्या ऐकण्याने काय प्राप्त होतं, काही प्राप्त होत नाही. श्रवणाने काय प्राप्त होतो, आपल्या अंतःकरणात काय होतो, बदल होतो. आणि श्रवण की आतमध्ये गेलं की माणसाच्या क्रियेत काय होतो, पालट होतो. म्हणून श्रवणाला काय आहे, महत्त्व आहे. भक्तीची पहिली पायरी असेल ती कोणती आहे, श्रवण. श्रवण ही भक्तीची पहिली पायरी आहे. आणि श्रवण उत्तमाचं केलं की कीर्तन काय येतं, आपोआप कीर्तन काय येतं, उत्तमाचं येतं. कीर्तन म्हणजे काय हो, भगवंताचं जे आपण स्तुतीस्तवन करतो ते काय झालं, कीर्तन. म्हणजे चांगलं जे जे वाचेतून येतं ते सगळं काय झालं, भगवंताचं कीर्तन झालं. विष्णू स्मरण, आपण पाहावं, काय पाहावं डोळ्यानं हो, ह्यात पण सारासार विवेक आहे. डोळ्यानं काय पाहावं, सदसद विवेक बुद्धीने डोळ्यानं काय पाहावं, जे चांगलं असेल तेच पाहावं.
पादसेवन, चौथी भक्ती पादसेवन. अखंड चरण कुणाचे पकडावेत? जो उत्तमाचा आहे. सद्गुरूचे चरण पकडावेत, सद्गुरूचे पाय सेवावेत. कशासाठी हो? सद्गती करणे, म्हणजे सद्गती जर मिळवायची असेल तर अखंड चरण कुणाचं धरलं पाहिजे? सद्गुरूंचं धरलं पाहिजे. अर्चन, आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हो? अर्चन, भगवंताचं अर्चन केलं पाहिजे. परमेश्वराला आवडतं असं कर्म आपल्याकडून झालं पाहिजे, त्यावेळेस अर्चन भक्ती होते. आणि अर्चन आलं की वंदन भक्ती काय होते हो? आपोआप येते. वंदन म्हणजेच काय हो? अंतरी काय येते? नम्रता येते. भगवंताविषयी काय येते? आसक्ती, म्हणजे भगवंताविषयीच आसक्ती निर्माण होते आपल्यामध्ये. आणि त्यामुळे अखंड काय होते हो? निर्माण आपल्याकडं वंदन भक्ती, म्हणजे नम्रता येते आपल्याकडं. दास्य, दास्य कुणाचं करायचंय? दास्य भक्ती. कुणासारखी दास्य भक्ती करायची हो? अहो, आपण एवढं करू शकत नाही, परंतु अखंड दास्य भक्ती कोण करतंय? अजून सुद्धा करत आहे. कोण? हनुमान सॉरी मारुती राया काय करतायत? अखंड दास्य भक्ती करतायत श्रीरामाची. काय करतायत? श्रीरामाचे अखंड काय करतायत? दास्य भक्ती करतायत. त्यांच्या दास्य भक्तीतली थोडी जरी दास्य भक्ती आपल्याकडून घडली तरी काय होईल हो? आपल्या जन्माला आलेल्याचं काय होणार आहे? सार्थक होणार आहे. सख्य, सख्य कुणाशी करायचंय? सख्य अखंड त्या परमात्म्याशी करायचंय. जसं सुदाम्याचं सख्य कोणाशी होतं हो? श्रीकृष्णाशी होतं. तसं अखंड काय करायचंय हो? सख्य भक्ती. आणि या सगळ्या 8 भक्ती झाल्यानंतर शेवटची भक्तीतली पायरी कोणती आहे? तर आत्मनिवेदन. मग आपण जे भगवंताला जे जे मागतो ते भगवंत काय करतो? आपली पूर्तता करत असतो. अशा प्रकारे ही काय आहे हो? नवविधा भक्ती आहे. आणि असा तो परमात्मा जो निर्गुण निराकार आहे, असा जो प्राप्त करण्यासाठी ह्या नविधा भक्तीच्या योगाने आपल्याला तो काय होतो? प्राप्त होतो. यात काय नाहीये? संशयो नाही. आणि तये भक्तीचे लक्षण भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन बहुभक्त झाले. असे कितीक भक्त या नवविधा भक्तीमुळे काय झाले हो? सद्गतीला गेले. आणि अजूनही काय करतायत? सद्गतीला जाण्यासाठी अनेक भक्त काय करतायत हो? नवविधा भक्ती करत आहेत. तया नवविधा मध्ये सार आत्मनिवेदन थोर, तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वय. आता त्या नवविधा भक्तीमध्ये सर्वात सार काय असेल तर काय आहे हो? आत्मनिवेदन भक्ती. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुभवाने आपणास देहादिकासह अहंभावास परमात्माचरणी अर्पण करावे, लीन करावे, असे काय असते? आत्मनिवेदन. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय हो? आपल्या आत्मस्वरूपाच्या अनुभवाने आपण काय करायचंय? स्वतः आपल्या देहाला परमात्माचरणी अर्पण करायचे, लीन व्हायचंय त्या परमात्माचरणी. यालाच काय म्हटलं जातं? आत्मनिवेदन. म्हणजे मगाशी मी काय सांगितलं की आपले जे जे निवेदन असेल ते पूर्ण होतं कधी? ज्यावेळेस आपण आत्मनिवेदन भक्तीमध्ये येतो त्यावेळेस. पण खरं आत्मनिवेदन भक्तीचं हे काय आहे? स्वरूप काय आहे? तर आत्मनिवेदन भक्ती म्हणजे आपल्या स्वतःच्या अनुभवाने आपण स्वतःलाच परमात्म्याचरणी काय करायचंय? अर्पण करायचंय, लीन व्हायचंय त्या परमात्म्याचरणी. यालाच काय म्हणते? असे हे काय असते? आत्मनिवेदन असते. आणि हे सर्वात थोर भक्ती आहे ही. नवविधा भक्तीमधील 9वी पायरी. श्रवण केलं लगेच निवेदनापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला सर्व पायऱ्या काय करून चढून जाव्या लागतात. त्यावेळेस आपल्याला काय प्राप्त होते? आत्मनिवेदन भक्ती प्राप्त होते. महत्पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. महत्पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती. बघा,
महापूजेच्या शेवटी देवाला मस्तक समर्पण करतात. म्हणजे तसं मस्तक नव्हे, साष्टांग नमस्कार रूपाने मस्तक अर्पण करणे. म्हणजे काय हो, देवास मस्तक अर्पण करणे म्हणजे काय हो, साष्टांग नमस्कार घालतात. त्याला काय म्हणतात, देव आपलं बघा, आपण काय करतो शेवटी, काय करतो ज्या वेळेस काय सांगितलं इथं, महत पूजा, एखादी पूजा महापूजा घातली, सत्यदत्त पूजा वगैरे घातली, तर बघा साष्टांग नमस्कार घालतात. म्हणजे समर्थांना इथं काय अर्थाचा अनर्थ होतो बघा, त्यासाठी योग्य तो अर्थ घ्यायचा. महत पूजेच्या अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. म्हणजे काय, एखादी म्हणजे आपल्या घरामध्ये सत्यदत्त पूजा असेल किंवा एखादी पूजा असेल, त्यावेळेस पूजा पूर्ण झाल्यानंतर आपण काय करतो, मस्तक वाहतो. म्हणजे काय, साष्टांग नमस्कार घालतो. ही काय आहे, आत्मनिवेद. तशाच प्रकारची म्हणजे साष्टांग नमस्कार ज्याप्रमाणे आपण घालतो, त्याप्रमाणे ही आत्मनिवेदन भक्ती भगवंताच्या काय आहे, खूप साष्टांग नमस्कार जसा परमेश्वराला आवडतो. मस्तक अर्पण म्हणजे काय हो, साष्टांग नमस्कार घालणे देवाला. म्हणजे दोन्ही हा बघा, आपण साष्टांग नमस्कार आपल्याला माहिती आहे कसा घालतो आपण, दोन्ही हा कर जोडून असं पालतं झोपून असं देवाला काय वाहतो, मस्तक वाहतो. म्हणजे काय, आपलं पूर्ण देह त्या महत पूजेला काय करतो, समर्पित करतो. म्हणजे ही भक्ती काय आहे, आत्मनिवेदन भक्तीच्या जवळची भक्ती आहे. कोणती, तर हे साष्टांग नमस्कार. साष्टांग नमस्कार करणे म्हणजेच काय, स्वतःला देवाला वाहणे. स्वतःचं मस्तक म्हणजे काय हो, इथं भाग काय घ्यायचा आहे समर्थांनी सांगितले आपल्याला, महत पूजेच्या अंती. म्हणजे पूर्ण आपलं इथं अद्वैत भाग काय येतो, की आपल्याकडचा जो अहंकार आहे तो कुठं व्हायचा आहे हो, मस्तक म्हणजे अहंकार आहे सगळा, देहाचा सगळा अहंकार कुठे, ह्या मस्तकामध्ये. मग तो सगळं शेवटी कुठं व्हायचं आहे, त्या परमेश्वराच्या चरणी वाहिलं तरच आपली काय होणार आहे, आत्मनिवेदन भक्ती पूर्ण होते. म्हणजे आत्मनिवेदन यालाच म्हणतात, की आपल्याला काय करायचे, परमेश्वराला समर्पण व्हायचंय. म्हणजे परमेश्वराजवळ सगळं समर्पित करायचंय. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. आपणास निवेदिती काय करतात, आपणास असे कसे निवेदन करावे, कोठे जाऊन पडावे, अथवा देवा पुढे म्हणजे स्वतःला अर्पण करणारे असे भक्त थोडे असतात. अशांना परमात्मा तत्काळ म्हणजे काय सांगितलंय, आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. असे भक्त थोडेच असतात हो. कसे, स्वतःला समर्पण करणारे. बघा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, कशाचा लोभ धरला हो, अखंड लोभ कशाचा धरला, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, अखंड कशाचा काय कशाचं निवेदन होतं, अखंड कशाचं निवेदन होतं व त्यांचं स्वतःला अर्पण केलं. कुणाला हो, अखंड त्या परमात्म्याचेच ते काय होते, एकरूप होते. परमात्म्याला स्वतःला काय दिलं तर त्यांनी स्वतःला अर्पण केलं होतं. कुणाला, परमेश्वराला. मग अशा लोकांना, अशा भक्तांना तो परमात्मा काय देतो, तत्काळ मोक्ष देतो. काय देतो, तत्काळ मोक्ष देतो. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे, किंवा मस्तक तोडावे देवा पुढे. बघा काय सांगितलंय आपली भूमिका काय असते हो, आता कसं निवेदन मांडायचं, कुठं जायचं, आणि काय देवापुढं मस्तक तोडायचं. म्हणजे काय हो, श्रोत्याचा प्रश्न आहे हा समर्थांना, काय आता काय करायचं, मग आम्ही काय करायचं, कुठं निवेदन मांडायचं, कसं मांडायचं, कुठं जाऊन पडायचं, कुठं जाऊन मस्तक अथवा देवापुढे मस्तक तोडावे, असे श्रोत्याने विचारले. आता समर्थ काय सांगतात बघा, अज्ञानातून आपण बोलतो बघा, अज्ञान आहे हे सगळं. मी असं करीन, देवाला असं करीन, देवाला काही लागत नाही, देवाला कोणाचं मस्तक लागत नाही, कोणाचा हात लागत नाही, कोणाचा केस लागत नाही, काही लागत नाही, त्या देवाला काहीही लागत नाही. त्याला काय पाहिजे हो, फक्त आपला अंतरीचा शुद्ध भावार्थ आपण कुठं करायचा आहे, त्याच्या चरणी अर्पण करायचं, हे देवाला अभिप्रेत आहे. आता
हा श्रोत्याने विचारलेला प्रश्न, याला समर्थ काय उत्तर देतात बघा. ऐसे ऐकोन बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. ऐसे ऐकोन बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. काय समर्थांनी सांगितले, असं श्रोत्याचं बोलणं ऐकून तो सर्वज्ञ वक्ता म्हणजे समर्थ काय उत्तर देतात, ते श्रोत्याने काय करावे, एक चित्ताने श्रवण करावे. बघा समर्थ जे जे सांगतात ते काय करायचंय, आपण एकाग्र चित्त होऊन काय करायचंय, श्रवण करायचंय. आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पाहवे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. आत्मनिवेदनाचे लक्षण, आत्मनिवेदनाचं लक्षण काय आहे हो. आत्मनिवेदनाचं म्हणजे आत्मनिवेदनाचे स्वरूप असे आहे, अगोदर मी कोण ह्याचा विचार करावा, नंतर निर्गुण परमात्म्याची ओळख करून घ्यावी. काय सांगतायत समर्थ बघा. आत्मनिवेदनाचं स्वरूप कसं आहे, तर त्यामध्ये स्वतःला अगोदर आपण ओळखायला शिकायचं. काय करायचंय, आपण स्वतःला ओळखायचंय. म्हणजे अगोदर आपण कोण आहे, मी कोण आहे याचा विचार करायचा आहे, आणि नंतर निर्गुण परमात्म्याची काय करायची, ओळख करून घ्यायची. देवा भक्ताचे शोधन, करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन भक्त पाहे. काय सांगितलंय, अशा प्रकारे देवाचा व भक्ताचा विचार केला म्हणजे आत्मनिवेदन होते. देवाचा आणि भक्ताचा विचार केला की काय होते हो, आत्मनिवेदन होते. पुरातन म्हणजे सर्वांच्या पूर्वीचा देव आहे असे भक्त पाहतो. सर्वांच्या अगोदर कोण आहे, तो परमात्मा आहे असं कोण पाहतो, भक्त पाहतो. देवास ओळखो जाता, ते झाली तद्रुप्तता, देव भक्त विभक्तता मुळीच नाही. आता देवाला ओळखायला जर गेलो, आपण देवाची ओळख करून घ्यायला गेलो, तर आपणच देवरूप होऊन बसला. मग म्हणजे काय, देवाला पाहायला गेला आणि आपण स्वतः देव होऊन बसला. मग देव व भक्त ह्यांच्यात वेगळेपणा मुळीच नाही. देवा भक्तांचे मूळ पाहता दुजेपण नाही. म्हणजे पूर्वीपासूनच काय हो, देवा आणि भक्तामध्ये काय नाहीये, दुजेपणच नाहीये, ते एकच आहे असं समर्थांना सांगायचंय. विभक्त नाही म्हणून भक्त, बंधन नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. विभक्त नाही म्हणून भक्त. काय सांगितलं इथं, देवाहून तो विभक्त म्हणजे वेगळा नाही. विभक्त म्हणजे काय हो, वेगळा. म्हणजे देवापेक्षा तो विभक्त, देवाहून तो विभक्त म्हणजे वेगळा नाही, म्हणून त्याला भक्त म्हणवायचे. तसेच त्याला कोणते बंधन नाही म्हणून तो मुक्त होय. हे बोलणे शास्त्राधाराने युक्त असल्यामुळे ते अयोग्य नाही. लक्षात घ्या काय सांगतायत समर्थ. हे सगळं मी बोलतोय, हे जे सगळं सांगतोय, ते याला आधार कोणाचा आहे हो, शास्त्रांचा आधार आहे, वेद श्रुतींचा आधार आहे. त्याच्या आधारे मी हे सांगतोय. त्यामुळे याच्यावरती कुणी आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही. समर्थांना सुद्धा पुरावा द्यावा लागतोय आपल्याला, काय की हे मी मनाचं सांगत नाहीये, याला शास्त्र काय आहेत, आधार आहेत, हे शास्त्रांचा आधार आहे. मग त्यामुळे याच्यावरती कुणी संशय घेऊ शकत नाही. देवा भक्ताचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. काय सांगायचंय समर्थांना इथं, देवा भक्तांचं काय मूळ काय आहे याचा विचार, काय म्हणतात समर्थ, याचा विचार करू गेले असता उभयंतामधील भेद वेगळेपणा समूळ नाहीसा होतो व दृश्य विरहित असा एक परमात्माच सर्वत्र काय होतो, व्यापून राहतो. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, देवा भक्ताचे मूळ पाहायला गेलो तर त्यांच्यातला वेगळेपणाच काय होतो, वेगळेपणाचं समूळच नाहीसे होतं आणि दृश्य विरहित असा एक परमात्माच सर्वत्र काय राहतो, व्यापून. तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसनी निरसून गेली.
तयासी होता मिळणी, काय सांगितलंय? त्या परमात्म्याशी ऐक्य झाले असता द्वैत शिल्लक राहत नाही. देव वेगळा व भक्त वेगळा हा विचारच काय हो नाहीसा होतो. म्हणजे तयासी होता मिळणे, त्या परमात्म्याशी आपण जर एकरूप झालो तर देव भक्त असं काय राहत नाही, भेदच राहत नाही. आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. काय समर्थांनी सांगितलंय बघा. आत्मनिवेदनाच्या अंती म्हणजे आत्मनिवेदनाच्या शेवटी जी अभेद भक्ती घडते तिलाच काय म्हटलंय? सायुज्य मुक्ती. आणि तीच काय समजावी? शाश्वत. आपल्याला काय मिळवायची हो? सायुज्य मुक्ती मिळवायची. आणि तीच खरी काय म्हणावी? सत्य जाणावी. समर्थांनी सांगितलंय काय? कोणती मुक्ती खरी आहे? सायुज्य मुक्ती. आणि तीच मिळवायची आपल्याला. आणि ती कधी मिळते? आत्मनिवेदनाच्या अंती जी भक्ती घडते त्यालाच काय म्हटलं जातं? सायुज्य मुक्ती. जो संतांस शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. बघा काय सांगितलंय? संतांना शरण जाऊन त्याला अद्वैत निरूपणाचा उपदेश झाला, तो नंतर देवाहून वेगळा करू म्हटले तरी होणार नाही. म्हणजे समर्थांना इथं सरळ सरळ आपल्याला सांगायचंय काय? ज्या भक्ताला अद्वैत निरूपण समजलं त्याला देवापासून वेगळं जरी केलं, एखाद्यानं ठरवलं की काय हो ह्याला देवापासून वेगळा करायचा, परंतु ज्यानं अद्वैत निरूपण श्रवण केलेलं आहे त्या व्यक्तीला त्या परमात्म्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. आणि करायला गेले ते वेगळं तरी ते होणार नाहीत. का हो? संतांना काय थोडा त्रास दिला का? संतांना काय लोकांनी थोडा त्रास दिला का हो? त्या वेडच म्हणायचे. त्या तुकारामांना तर सतत वेड म्हणायचे. सारखा पांडुरंग पांडुरंग करत असतो. ज्ञानेश्वरांना पण काय हो केलं? संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं. परंतु कितीही प्रयत्न केले पण त्यांना कसलं निरूपण झालं होतं? ह्या संतांना कसलं निरूपण झालेलं? अद्वैत निरूपण झालेलं. त्यामुळं त्यांना काय हो? अद्वैत निरूपण झाल्या कारणाने त्यांना काय करू शकले नाही. मग त्यांना त्या परमात्म्यापासून कोणीही वेगळं करू शकलं नाही आणि ते कधी झालेही नाहीत. ज्याला अद्वैत निरूपण झाले त्या व्यक्तीला परमेश्वरापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. हे सत्य आहे. हे काय आहे? सत्य आहे. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी, लोहो सोने होता माघारी, काळीमा नये. नदी मिळाली सागरी, काय सांगितलंय? नदी समुद्राला मिळाली, मग तिला वेगळी कशी काढावी? परिसाच्या योगाने लोखंडाचे सोने झाल्यानंतर पुन्हा त्याला काळेपणा येत नसतो. समर्थाला काय सांगायचं इथं? एकदा नदी सागराला मिळाली की त्या सागरामधून नदी वेगळी काढता येत नाही. तसं ज्याप्रमाणे परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की काय होतं? त्याचं सोनं होतं. परंतु एकदा का त्या लोखंडाचं सोनं झालं की त्याला पुन्हा काळेपणा येत नसतो. उदाहरणासाठी आपल्याला कळत नाही, सरळ सांगितलेलं कळत नाही म्हणून समर्थांनी उदाहरण दिलंय. काय? कसं वेगळं करू शकत नाही? ज्याप्रमाणे काय सांगितलंय समर्थांनी? ज्याप्रमाणे एकदा नदी सागरात मिळाली की ती नदी बाजूला काढू शकतो का आपण? हा सागर ही नदी असं काढू शकत नाही. ज्याप्रमाणे परिसाचा लोखंडाला काय झाला? स्पर्श झाला तरी लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. पुन्हा ते काळीमा त्या सोन्याला येत नाही. त्या पद्धतीनं अद्वैत निरूपणाचा बोध एकदा झाला म्हणजे अद्वैत निरूपण एकदा समजलं तर त्या व्यक्तीला त्या भगवंतापासून वेगळं जरी करायला गेलो तरी ती व्यक्ती वेगळे होणार नाही. हा भाग प्रत्येक श्रोत्याने काय करायचा आहे? लक्षात घ्यायचा आहे. तैसा भगवंती मिळाला, तो नवचे वेगळा केला,
देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे, तैसा भगवंती मिळाला. त्याप्रमाणे भगवत स्वरूपात जो लीन झाला त्याला मग वेगळे करता येत नाही. तो भक्त स्वतः देवरूप होतो, वेगळा राहत नाही. म्हणजे काय समर्थांनी सांगितलंय, त्या तैसा भगवंती मिळाला, त्याप्रमाणे भगवत स्वरूपात जो लीन झाला तो नवचे वेगळा केला, त्याला वेगळा करता येत नाही. देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे, तो स्वतः देवरूप होतो, देवापेक्षा वेगळा राहत नाही. लक्षात घ्या. देवभक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधू जनी मोक्षदायक तोची जाणावा. म्हणजे देव आणि भक्त हे दोघे एकरूपच आहेत, हा विवेक ज्याला उमजला तोच एकटा साधू संतांमध्ये मोक्षदायक आहे, हे लक्षात ठेवावे. आता असो हे बोलणे, देव पाहवा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तात्काळ अंगी. आता असो हे बोलणे, सद्गुरू म्हणतात बस झालं, आता एवढं सांगितलं ना, आता हे बोलणे पुरे झाले. म्हणजे तात्पर्य काय आहे, या आता जे निरूपण दिलं त्याचं तात्पर्य काय आहे, तर भक्त होऊन देवाचा शोध करावा, म्हणजे देवाचे ऐश्वर्य ताबडतोब अंगी बाणेल. म्हणजे भक्तपणे म्हणजे देवाचे एकरूप होऊन अभिन्नपणे काय पाहावा, देव पाहावा. देहची होऊन राहिजे, तेने देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. देहची होऊन राहिजे, काय सांगितलंय, देहच होऊन राहिल्याने देह दुःख सोसावे लागते. देहातीत म्हणजे देहाहून वेगळा झाल्यास ते परब्रह्म प्राप्त होते. म्हणजे काय हो, देहबुद्धीने देह दुःख होते, ती सोडता ब्रह्मप्राप्ती होते. हेच उलगडून दाखवू समर्थ काय म्हणतात, हेच उलगडून दाखवू काय, की देहच होऊन राहिल्याने देह दुःख सोसावे लागते. आपण जर देहात अडकून बसलो तर त्या देहाचे दुःख आपल्याला भोगावीच लागतात. परंतु देहात असून सुद्धा विदेही राहायचंय, म्हणजे देहात असून सुद्धा काय करायचंय, त्या भगवंताचं म्हणून राहिलं तर ते देहाला काय होणार नाही, कोणतं दुःख होणार नाही, आणि ते परब्रह्माशी काय होणार आहे, एकरूप होणार आहे. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे कवण सांगिजे. देहातीत कैसे होणे म्हणजे काय हो, देहातीत कसे व्हावे, परब्रह्म कसे पावावे, आणि ऐश्वर्याची लक्षणे कोणती ते सांगा. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काय बोलिले, तेची आता निरोपिले सावध ऐका. ऐसे श्रोता आक्षेपिले, असं काय केले हो, असं श्रोत्यांनी विचारले, त्याचे उत्तर जे सांगितले ते पुढे आहे, ते काय करा, सावधपणे ऐका, असं समर्थांनी सांगितले. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देह संग हा न साहे, तुझ विदेहासी. आता देहातीत वस्तू आहे, काय सांगितले व समर्थांनी, देहातीत वस्तू जे परब्रह्म तेच तू आहेस, अर्थात तू विदेही म्हणजे देहाहून वेगळा आहेस, म्हणून तुला विदेहाला देहाभिमान उपयोगा नाही, म्हणजे शोभत नाही. काय समर्थ म्हणतात, जो विदेही आहे त्याला देहाभिमान काय होत नाही, शोभत नाही. तुला विदेहाला देहसंग नाही, असे काय सांगतात, साधू सांगतात. ज्याची बुद्धी होय ऐसी, वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांसी, न पडे ठाई. ज्याची बुद्धी होय ऐसी, समर्थ काय म्हणतात, ज्याचा निश्चय असा होतो काय, त्याला वेद गातात. म्हणजे ज्याचे बुद्धी समर्थांनी वरती सांगितल्याप्रमाणे विधेयी होते, असा ज्याचा निश्चय होतो त्याला काय होतात, त्याला वेद गातात आणि अनेक शास्त्रे त्याचा काय घेतात, शोध घेतात, पण त्याचा पत्ता लागत नाही. काय होत नाही, त्या परब्रह्माचा पत्ता लागत नाही. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देहबुद्धी सोडिता,
देह मी ऐसे भाविता अधोगती. काय सांगितले? अशा प्रकारचे ऐश्वर्य देहबुद्धी सोडली असता खरोखरी अंगी बांधते आणि देहच मी अशी भावना केल्यास अधोगती प्राप्त होते. म्हणजे काय होतं हो? अधोगती म्हणजे काय हो? माणूस पुन्हा कशात अडकतो? जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडतो. या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लागो पाहे. यासाठी काय करायचंय हो? साधू वचन काय मानू नये? अप्रमाण मानू नये. समर्थांना काय सांगायचे? यासाठी म्हणून साधूचे वचन कधी खोटे मानू नये. खोटे मानल्यास काय होईल? दोष लागे. साधू वचन ते कैसे, काय धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे. साधू वचन ते कैसे? आता साधू वचन काय असतं? समर्थ तुम्ही तर सांगताय ते कसं विश्वास धरायचा? म्हणजे जो वक्ता लगेच काय समर्थ श्रोता काय विचारतो? साधू वचन ते कोणते? विश्वासाने काय मान्य करावे? महाराज हे एक वेळ मला काय करा? निवेदन करा. स्वामी मला हे एक वेळ काय करा? निवेदन करा. आता लगेच समर्थांनी काय दिलं? उत्तर दिलं बघा. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. समर्थ काय सांगतायत बघा. जो जन्म मरण रहित स्वानंद घन म्हणजे दाट आनंदरूप असा सोहम आत्मा तो तूच आहेस. काय आहे? तो तूच आहेस. हे साधूचे वचन चित्तामध्ये धरायचे. कोणतं वचन साधूचं? सोहम आत्मा स्वानंद घन म्हणजे दाट आनंद रूप जन्म मरण विरहित जो असा तो परब सोहम आत्मा तो तूच आहेस. हे साधूचं वचन काय धरायचे? सदृढ धरायचे. महावाक्याचे तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. महावाक्याचे अंतर, तूची ब्रह्म निरंतर, ऐसिया वचनाचा विसर पडोची नये. काय सांगितले? महावाक्याचे अंतर, निरंतर म्हणजे शाश्वत असे ब्रह्म तूच आहेस हे पाहायचे. तात्पर्य काय हो? अशा ह्या वचनाचा विसर काय होऊ नये? कधीच पडू नये. देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नये. आता माणसं काय म्हणतात हो? मेल्यानंतर काय होतं? मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे काय? देहाचा अंत झाल्यावर मगच अनंत म्हणजे अनंत भेटतो असं समर्थ काय म्हणतात? हे चुकीचं आहे. मेल्यानंतर कोणी भेटत नाही. किंवा काय सांगितलंय? देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नाही. असलं काय मनावर घेऊ नका. कारण असं कधी होत नाही की देहाचा अंत झाल्यानंतर अनंत भेटतो. असं शक्यच नाहीये असं समर्थ सांगतायत. हा अज्ञान आहे शुद्ध. देह आहे तोपर्यंतच त्या अनंताची ओळख घ्यायची. देहाचा अंत झाल्यानंतर तो अनंत भेटू शकत नाही. एक मूर्ख ऐसे म्हणती, माया नासेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही. काय म्हणतात? काही मूर्ख असे म्हणतात की कल्पाच्या शेवटी मायेचा नाश होईल, मगच आम्हाला काय होईल? ब्रह्मप्राप्ती होणार, मध्यंतरी होणार नाही. म्हणजे काय? कल्पांती माया नासेल आणि मग मी अनायसेच मुक्त होईन. हे काय? म्हणजे माया गेली की आम्हाला आपोआपच मुक्ती मिळते असं काय जण काय सांगतात. सांगणारे भरपूर आहेत, पण हे काय आहे? समर्थ म्हणतात चुकीचं आहे. अशी मोक्षप्राप्ती होत नाही, अशी ब्रह्मप्राप्ती होऊ शकत नाही. मायेसी होईल कल्पांत, अथवा देहासी येईल अंत, तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी. आता काय म्हणतोय बघा. काय जण काय म्हणतात की मायेसी होईल कल्पांत. माया एकतर मायेचा समूळ नायनाट झाला पाहिजे किंवा दुसरे देहाचा शेवट झाला पाहिजे, तेव्हा मला निवांतपणे काय होईल? ब्रह्मप्राप्ती होईल. निवांत म्हणजे शांत परब्रह्म प्राप्ती होईल. असं होईल का कधी? असं होऊच शकत नाही.
हे बोलणे अप्रमाण ऐसे नव्हे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळेची असे. हे बोलणे काय आहे? समर्थ म्हणतात अप्रमाण. याला कोणतंही प्रमाण नाही की हे जे माणसं बोलतात का नाही मेल्यानंतर मोक्ष मिळेल, या बोलण्याला काय नाहीये, काहीही प्रमाण नाहीये. एकतर काय होणार आहे, परंतु असे हे सगळं बोलणं काय आहे हो? अयोग्य आहे. अशाने समाधान होत नाही. समाधान जर करायचं असेल, समाधानाचं लक्षण काय आहे? वेगळंच आहे. समाधान जर पाहिजे असेल तर त्या समाधानाचं लक्षण वेगळंच आहे. सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे, सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. बघा समर्थांनी काय सांगितलंय भाग बघा. सगळे सैन्य मरून जावे व मग राज्य मिळावे, म्हणजे राज्य वैभव भोगावे. म्हणजे काय हो? सगळं सैन्य मेल्यानंतर राज्य कुणावर करायचं? लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, सैन्य मेल्यानंतर राज्य करण्यात त्यात काय अर्थ आलाय? मग सैन्य असतानाच काय राज्य केले तर ते राज्य होय, त्यात काय होय? शहाणपण होय. हे कळत नाही. तसे दृश्य देहबान जावे आणि मग आत्मसाम्राज्य भोगावे, ह्यापेक्षा दृश्य देहभाव असताही आत्मसमाधान राहावे, यात काय आहे हो? खरं स्वारस्य आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, सैन्य असता राज्य करावे म्हणजे काय हो? देह असतानाच काय करायचंय? आपल्याला त्या परब्रह्माला काय जायचंय? शरण जायचंय. ह्या ओवीचा अर्थ एवढा भरलेला आहे, यामध्ये खूप अर्थ भरलेला आहे. बघा काय सांगितलंय समर्थांनी, पुन्हा आपण ओवी घेऊ. सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे, सैन्य असताची राज्य करावे हे कळेना. म्हणजे काय हो? सगळं सैन्य मेले, राज्यातले सगळे सैन्य मेले आणि मग आपल्याला राज्य मिळालं तर त्या राज्याचा काय उपयोग आहे का हो? म्हणून सैन्य असतानाच काय मिळावं? राज्य मिळवावं. सैन्य असतानाच राज्य मिळवावं म्हणजे काय? देह असतानाच त्या परब्रह्माची ओळख झाली तर काय होईल हो? आपल्याला समाधान प्राप्त होईल. अन्यथा देह गेल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळाला? मोक्ष. काय परब्रह्माची प्राप्ती होऊन उपयोग काय आहे? त्या प्राप्तीचा मेल्यानंतर प्राप्त होऊन उपयोग काय आहे? माया असोनीच नाही, देह असताच विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे. माया असोनीच नाही म्हणजे काय सांगायचंय समर्थांना बघा. माया काय सांगितलंय समर्थांनी? माया असून ती नाहीशी झाली पाहिजे. देह असताच विदेही म्हणजे देहातीत होता आले पाहिजे. अशा प्रकारे खऱ्या समाधानाची काही ओळख करून घ्यावी. म्हणजे काय समर्थांना सांगायचंय हो? माया असून ती मिथ्या म्हणून ओळखावी, देहात असून विदेहीपणा भोगावा, ह्यात काय आहे? खरे समाधान आहे. राज्यपद हाताशी आले, मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना. राज्यपद हाताशी आले, काय सांगितलंय? राज्यपद हाताशी आले म्हणजे राज्यपद प्राप्त झाल्यावर मग परिवार असे नाका तो काय करील? परिवाराने पाहिल्यामुळे परिवार डोळ्यासमोर आला की राज्य हातचे गेले तर असे तर घडत नाही. म्हणजे काय हो? राज्यपद हाताशी आले मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले हे तो घडेना. म्हणजे परिवार असतानाच राज्य आलं तर काय हरकत आहे का? परिवार सोडून देतो आपण राज्य आल्यानंतर? नाही ना. असं समर्थांना सांगायचंय. प्राप्त झाली या आत्मज्ञान, तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. म्हणजे इथं समर्थांना काय सांगायचंय हो? एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं की पुन्हा आपल्याला, म्हणजे आता तुकाराम महाराजांना नजराणा घेऊन आलेले, आपल्याला तो भाग माहिती आहे काय हो? कुणी आणलेला नजराणा? शिवाजी महाराजांनी काय आणला होता? तुकाराम महाराजांसाठी नजराणा आणलेला. आता त्यांच्याकडं काय आलं होतं? अष्टविश्व दारिद्र्य आलं होतं. म्हणजे होतं, घरामध्ये खायला अन्न नव्हतं. म्हणून काय त्या नजराणा पाहून भारावून गेले का हो संत तुकाराम? का लगेच घेतलं, हावऱ्या घेतलं का हो? अजिबात नाही. एकदा आत्मज्ञान प्राप्त झालं तर दृश्यातलं काहीही आलं तरी त्या माणसाला काय होत नाही? त्याचं समाधान हालत नाही. समाधान काय होत नाही त्याचं? त्याला असमाधान प्राप्त होत नाही. थोडक्यात काय सांगायचंय की
त्याला काय होतं, तो आत्मज्ञानाने म्हणजे परमेश्वराच्या ज्ञानाने तो काय झालेला असतो, परिपूर्ण झालेला असतो. मग त्याला प्रपंचातलं संसारातलं काहीही दाखवलं म्हणजे काय दुसऱ्याकडे जरी आलेलं दिसलं, एखाद्यानं गाडी घेऊ द्या, हजारो एकर जमीन घेऊ द्या, हजारो एकर बंगले बांधू द्या, त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा काय होत नाही, परिणामच होत नाही. एकदा आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर दृश्यातलं काहीही बघितलं तरी त्या व्यक्तीची काय जात नाही, स्थिती जात नाही. हे म्हणून त्याचं समाधान काय होत नाही, त्या परब्रह्माविषयीचं जे समाधान आहे अंतरी आलेलं आहे ते काय होत नाही, नष्ट होत नाही. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भय आले थोर, कळता तेतीचा विचार, मग मारणे काय. मार्गी मुळी सर्पाकार काय सांगितलंय हो, मार्गामध्ये सापाच्या आकाराची मुळी पाहून काय वाटली, भीती वाटली. पण त्यातील खरा प्रकार कळल्यावर मग कोणाला मारायचे, मग मारणे काय. म्हणजे एखादी मुळी आपल्याला आडवी येते बघा, सापासारखे एखादं मुळी असते बघा, आणि मुळी रस्त्यात आडवी दिसल्यावर आपल्याला काय वाटतं, सापच आहे म्हणून आपण काय येतो, काठी घेऊन येतो मारायला. परंतु एक मुळी आहे हे कळल्यानंतर आपण मारतो का हो. तसं मग ते मारण्यात काय अर्थ आहे का. ती मुळी आहे हे आपल्याला कळल्यानंतर काय, अगोदर भीती वाटली होती आपल्याला की साप आहे म्हणून, पण तो सर्प नसून मुळी आहे हे कळल्यावर मग तिला धोपटण्याचे कारणच उरत नाही. मग आपल्याला काय होत नाही, कारणच उरत नाही. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा. तैसी माया भयानक म्हणजे तशी माया काय आहे, त्या सापावाने भयानक आहे. समर्थांना काय सांगायचंय, त्याप्रमाणे हे भयंकर मायेचा विचार करू गेल्यास ती काय आहे, लटकी आहे असे दिसून येते. मग तिचा धाक भीती कशाला बाळगायची, त्या मायेची धाक भीती कशाला बाळगायची. कारण काय हो, ती काटेप्रमाणे अगोदर भीती दाखवते. आपल्याला वाटतं साप आहे म्हणून आपण भीतो, पण मुळी निघाल्यानंतर भिण्याचं कारणच नाही. तसं ती माया आहे. देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसा पावो पैल पार, कळता तेतीचा विचार, साकडे कैचे. देखता मृगजळाचे पूर काय सांगितलंय हो, त्याप्रमाणे म्हणजे मृगजळाचा पूर पाहून त्यातून पलीकडे कसा जाऊ असे म्हणतो. पण त्याचा ही काय मूर्खपणा आहे, आपला लटकेपणा आहे. मग आपल्याला ज्यावेळेस कळतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला कळतं की ते मृगजळाचं तळ आहे, जे आपल्याला दिसतंय ना, सगळा पूर दिसतोय बघा, जणू काय आपल्याकडं पूर वाहून आलाय असं दिसतं. परंतु आपल्याला जेव्हा सत्य समजतं की ते मृगजळ आहे, त्यावेळेस संकट कशाचं होते. म्हणजे आपल्याला पूर आला की आपल्याला भीती कशाची असते, वाहून जायची, पाण्यात वाहून जायची, पाण्यात बुडून मरण्याची. पण ज्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा हा पूर नसून हे काय आहे, मृगजळ आहे, त्यावेळेस आपल्याला बुडण्याची भीती राहते का. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आलिया साशंक कासया व्हावे. आता भयंकर स्वप्न एखादं पाहतो बघा, आपल्याला कोणतरी मारतंय, आपल्याला कोणीतरी असं काहीतरी करतंय म्हणून काय वाटते, मनात भीती वाटू लागते. पण आपण जागा होतो तेवढं कोणतरी आपल्याला उठवतं. मग उठवल्यानंतर आपल्याला भयग्रस्त होतो का हो आपण, नाही होतंय. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे, ते उद्वेग काहीसे निर्विकल्पासी. तथापि माया कल्पनेसी दिसे, तथापि माया ही काय हो, कल्पनेला दिसते आणि आपण तर कल्पनेहून वेगळे आहोत. मग त्या निर्विकल्पाला उद्वेग कसला. म्हणजे माया कल्पनेने उभारलेली, आपण कल्पनातीत निर्विकल्प वस्तू, आपणास कल्पना काय करणार. अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. अंतिमती तेची गती काय सांगितलं इथं, अंतकाळचे वेळी जशी बुद्धी असते तशीच काय मिळते हो, गती मिळते. अंतेमतीसा गती असे सर्वत्र म्हणतात. अर्थात ह्या न्यायाने तुझ्या अंती म्हणजे देहबुद्धीचा शेवट झाला, म्हणजे तुझी स्वरूपाची प्राप्ती आपोआपच होईल. तुझ्या अंती मीपणाच्या जीवदशेच्या अंती तद्भवत प्राप्ती सहजच आली.
कशाची? अंतिमती त्याची गेली ऐसे सर्वत्र बोलती. पण कुठल्या देहाचे अंत झाला पाहिजे? तर आपण असताना, देहात असतानाच आपल्यातला काय झाला पाहिजे हो? न्यायान, म्हणजे देहबुद्धीचा शेवट म्हणजे काय हो? त्या परब्रह्माची ज्यावेळेस आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होते त्या क्षणी आपल्या देहबुद्धीचा अंत आहे. ध्यानात ठेवा. अंत म्हणजे आपण देह सोडून जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे काय? आपल्याला ज्यावेळेस त्या परमात्म्याची ओळख होते त्यावेळेस आपला देह राहतच नाही. संतांच्या भूमिका बघा, ते पूर्ण काय होत्या देहातच काय व्हायचे? रमून जायचे. ती गती त्याला म्हणतात अंतिमती त्याची गती. असं सर्वत्र जे म्हटलं जातं का नाही की काय? देहबुद्धी सोडल्यानंतर काय मिळतो? परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे काय? देहात असतानाच त्या परब्रह्माची ओळख झाली की देहाचे आपोआपच काय होतो? अंत होतो. अंत होतो म्हणजे काय हो? आसक्ती, सगळं आपल्याला विषय विकार सगळं नकोसं वाटतात. म्हणजे आपण तिथंच देहाचा काय झालेला असतो? आपल्या अंत झाला असतो. नुसतं आपलं काय असतं? पुतळा. म्हणजे जे काय आपलं शरीर असतं तेवढंच राहिलेलं असतं. विषय विकार सगळ्यांचा काय झालेला असतो? त्या ठिकाणी अंत झालेला असतो. म्हणजेच काय झालेला असतो? देहाचा अंत झालेला असतो. चौदेहाचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत, अंता प्रांताशी अलिप्त तो तू आत्मा. चौदेहाचा अंत काय सांगितलंय हो? स्थूल सूक्ष्मादी 4 देहांचा शेवट आणि जन्माचे मूळ जो अहंकार त्याचाही शेवट, ह्याहून वेगळा जो आत्मा तोच तू आहेस. समर्थ काय म्हणतात? तोच तू आहेस. जयास ऐसी आहे मती, तयास ज्ञाने आत्मगती. गती आणि अवगती वेगळाची तो. जयास ऐसी आहे मती, काय सांगितलंय? ज्याला अशी बुद्धी आहे त्याला ज्ञानाने आत्मगती होते, आत्मप्राप्ती होते. फार काय? तो गती व दुर्गती ह्याहून वेगळा आहे. ह्या ज्ञानानेच त्याला गती मिळते, अथवा गती म्हणजे मोक्ष व अवगती म्हणजे बंध, ह्याहून तो वेगळाच आहे. ते तिन्ही प्रचिती एकरूप होतात. मती खुंटली वेदांची, ते गती आणि अवगती कैची. आत्मशास्त्र गुरु प्रचितीची ऐक्यता आली. मती खुंटली वेदांची, काय सांगितलंय? जेथे वेदांची बुद्धी कुंठित होऊन आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती व गुरुप्रचिती ह्या तिहीचे ऐक्य झाले, ते गती किंवा अवगती कसली? जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती. प्राणी पावला उत्तम गती, सद्गुरु बोधे. जीवपणाची फिटली भ्रांती, काय फिटली हो? काय सांगितलंय? सद्गुरूंचा उपदेश झाल्यामुळे मी जीव हा भ्रम काय झालाय? नाहीसा झाला. परमात्मा वस्तू स्वतःच्या अनुभवास आली व त्यामुळे प्राणी उत्तम गतीला काय होत झाला हो? पोचला. सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहास अंत आला. तेने निजध्यास लागला सस्वरूपी. आता सद्गुरूंचा अनुग्रह झाला की 4 देहांचा काय होतो? अंत होतो. आणि त्या योगे स्वस्वरूपाचा निधिध्यास काय होतो? लागतो. तेने निजध्यासे प्राणी, देहेची झाला निर्वाणी. सायोज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला. तेने निजध्यासे प्राणी, त्या निधिध्यासाच्या योगाने प्राणी देह व जे ब्रह्म तेच झाला आणि शेवटी सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसला. दृश्य पदार्थ ओसरता, अवघा आत्माची तत्वता. नेहटून विचारे पाहता, दृश्य मुळीच नाही. दृश्य पदार्थ ओसरता, काय सांगितलं इथं? दृश्य पदार्थ नाहीसे झाले म्हणजे खरोखरी सर्व आत्मरूपच होते. न्याहाळून विचारपूर्वक पाहिले असता मुळातच दृश्य नाही. समर्थांना काय सांगायचंय? दृश्य ओसरलं की काय राहतो? तो परब्रह्मच राहतो. परंतु मुळात काय नाही समर्थांना सांगायचंय? 4 देहांचा म्हणजे एकदा दृश्य पदार्थ ओसरता, काय दृश्य पदार्थ एकदा नाहीसे झाले म्हणजे खरोखरी सर्व काय हो? सगळीकडे काय हो? दृश्य पदार्थ एकदा नाहीसे झाले की सगळीकडे काय उरतो? तो आत्मरूपच उरते. परंतु समर्थांना काय सांगायचंय? तो दृश्य पदार्थ नाहीच आहे, परंतु आपल्याला काय वाटतं? तो आहे असं वाटतं, शाश्वत आहे असं वाटतं. मिथ्या मिथ्यत्व पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले. श्रोती पाहिजे ऐकले, या नाव मोक्ष.
मिथ्या मिथ्यत्व पाहिले म्हणजे काय हो, खोट्याला म्हणजे काय, दृश्याला ते खोटे आहे अशा दृष्टीने पाहिले, म्हणजे खोट्याला खोटे आहे या दृष्टीने पाहिले व खोटेपणा अनुभवास आला, याचे नाव काय हो, मोक्ष. हे श्रोत्यांनी काय केले पाहिजे, श्रवण केले पाहिजे. मिथ्या माया म्हणजे मिथ्या माया मिथ्या आहे म्हणून ओळखणे व तसा अनुभव येणे, याचेच नाव मोक्ष. मोक्ष म्हणजे काय, समर्थांना सांगायचंय की हा देह कसा आहे, मिथ्या आहे. मिथ्या मिथ्यत्व पाहिले, मिथ्यापणे अनुभव आले, श्रोती पाहिजे ऐकले, या नाव मोक्ष. समर्थांना काय सांगायचे, हा देह मिथ्या आहे आणि हा देह मिथ्या आहे हे म्हणजे हा देह मिथ्या आहे हे माहित आहे, परंतु मिथ्या आहे म्हणून ओळखणे यालाच काय म्हटलं जातं आणि तसा अनुभव घेणे यालाच काय म्हटलं जातं, मोक्ष म्हटलं जातं. सद्गुरु वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी, श्रवण मनन केलीची करी अत्यादरे. सद्गुरु वचन काय हो, जो अंतःकरणात धरून बसतो किंवा ठसवून घेतो व एकदा ऐकल्याचेच पुन्हा पुन्हा आदरपूर्वक श्रवण करतो, तोच मोक्षाचा अधिकारी होय. समर्थांना काय सांगायचंय, सद्गुरु वचन जो हृदयी धरतो तोच कोण आहे हो, मोक्षाचा अधिकार आहे. आणि पुन्हा पुन्हा काय करतो, तो श्रवण मनन करतो अत्याधारे, म्हणजे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत काय करतो, तो श्रवण करतो, तोच खरा काय आहे हो, मोक्षाचा अधिकारी आहे. जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्ष ना अलक्ष, या नाव जाणीजे मोक्ष नेमस्त आत्मा. जेथे आटती दोन्ही पक्ष, पक्ष कोणते व पूर्व पक्ष उत्तर पक्ष, हे दोन्ही पक्ष काय हो, बंध मोक्ष, माया ब्रह्म, लक्ष अलक्ष, ध्यान इत्यादी दोन्ही पक्ष जेथे आटतात, नाहीसे होतात, त्या ठिकाणी लक्ष नाही व अलक्ष नाही, तोच मोक्ष, तोच आत्मा होय, हे निश्चित होय. तो आत्मा काय आहे हो, मोक्ष स्वरूप आहे. जेथे ध्यानधारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे, केवळ नेप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. जेथे ध्यानधारणा सरे, जिथं काय होते हो, ज्या ठिकाणी जेथे काय सांगितले त्या ठिकाणी ध्यानधारणाही काय होतात, संपतात. निर्विकल्पामध्ये कल्पना मुरून जाऊन शुद्ध जाणीव तेवढी उरते, तेच काय आहे हो, सूक्ष्म ब्रह्म. भवमृगजळ आटले लटके बंधन सुटले, अजन्मास मुक्त केले जन्म दुःखापासूनी. भवमृगजळ आटले म्हणजे भीतीदायक जे होतं आपल्याकडं, जी भीती होती ती सगळी काय झाली हो, हटली. आणि संसार रूप म्हणजे संसार रूपी मृगजळ आटून गेले, खोटे बंधन सुटले आणि अजन्मा तो आत्मा त्याची जन्म मृत्यूच्या दुःखापासून काय झाली हो, सुटका झाली. लक्षात घ्या, निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडली उपाधी निष्प्रपंचाची. निसंगाची संगव्याधी काय सांगितलंय, निसंगास लागलेला संगरूप रोग, विदेहास जडलेली देहबुद्धी व निष्प्रपंचाची उपाधी विवेकाच्या योगाने काय केली हो, नाहीशी करून टाकली. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत अनंताचा. अद्वैताचे तोडले द्वैत म्हणजे अद्वैताच्या मागे लागलेले द्वैत, अद्वैताच्या मागे लागलेले द्वैत तोडून टाकले, एकांताला एकांत दिला आणि अनंताला अनंताचा पार दाखविला. जागृतीस चेवविले, चैरास सावध केले, निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान. जागृतीला जागे केले म्हणजे जागत्याला जागे केले, जागत्याला सावध केले आणि निजबोधाला काय हो, आत्मज्ञानाचा काय केला, उपदेश केला. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला. अमृताला काय केलं हो, अमर केले. मोक्षाला काय, मोक्षाचे घर दिले आणि संयोगाला ऐक्याला काय हो, अखंड योग केला. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले,
बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. काय केलं व समर्थ म्हणतात, निर्गुणाला निर्गुण केलं, सार्थकाचं सार्थक झालं आणि पुष्कळ दिवसांनी आपली आपणाला काय झाली, भेट झाली. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूत पंचकाची बाधा निरसोन गेली. द्वैताचा पडदा काय हो, तुटून गेला. अभेदाने भेदाचे तुकडे केले आणि पाचा भूतांची बाधा नाहीशी झाली. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ, विवेक बळे. काय सांगितले, द्वैताचा पडदा निघून गेला, तुटून गेला. अभेदाने भेदाचे तुकडे केले आणि पाचा भूतांची बाधा नाहीशी झाली. साधनाने म्हणजे साधनाचे फळ मिळावे, निश्चळाला निश्चळ केले आणि विवेकाच्या योगाने निर्मळाचा मळ काय केला, निघून गेला. होते सन्निध चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले, आपणा देखता फिटले जन्म दुःख. अगदी जवळ असून चुकले होते ते त्याचे त्याला मिळाले आणि आपल्या देखत किंवा स्वरूपाला पाहिल्याने जन्म दुःख काय हो, लयास गेले. दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मण नीचयाती पावला, आपणासी आपण सापडला जागेपणे. दुष्ट स्वप्ने जाजवला म्हणजे काय हो, ब्राह्मणास वाईट स्वप्न पडले आणि त्याने तो हलक्या जातीचा झाला, त्यामुळे त्याला काय हो, वाईट वाटू लागले. म्हणजे काय, ब्राह्मणाला काय स्वप्न पडलं हो, की त्याला कुठला जन्म मिळालाय, नीच जातीचा जन्म मिळालाय. आणि हे ऐकल्यानंतर म्हणजे हे पाहिल्यानंतर त्यालाच काय वाटायला लागलं, म्हणजे घाबरला ना तो. एखादं आपल्याला स्वप्न पडलं तर आपण काय होतो, घामाघूम होतो. तसं ब्राह्मणाला काय स्वप्न पडलं, आपण नीच जातीत जन्म पावलोय, परंतु आपणाशी आपण सापडला जागेपणी. परंतु त्याला काय झालं, जागा झाल्यावर तो आपल्यास सापडला. म्हणजे दुःस्वप्नात नीच जाती पावलेला ब्राह्मणपणाचा आला. म्हणजे काय हो, लक्षात घ्या, हा द्वैत अद्वैत भाग समजून घ्यायचा आहे आपल्याला. की काय हो, दिलाय समर्थांनी मनुष्य देह, या मनुष्य देहामध्येच काय करायचंय, आपल्याला सार्थक करून घ्यायचंय. त्या परमात्म्याला काय घ्यायचंय, आपल्याला शरण जायचंय, त्या परमात्म्याची ओळख घ्यायची, आपली स्वतःची ओळख घ्यायची, परब्रह्माची ओळख घ्यायची आणि त्याच्यामध्ये काय व्हायचंय हो, एकरूप व्हायचंय. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढले समासी निरूपण बोलिले असे. ऐसे जयास झाले ज्ञान म्हणजे जन्माला येऊन ज्याला हे ज्ञान झाले, असे म्हणजे म्हणजे आपण मनुष्य जन्मात आलोय ना, आपल्याला मनुष्य जन्माला आपण कशासाठी आलो, या गोष्टीचं आपल्याला ज्ञान झाल्यानंतर आपण जसं आचरण करतो, अशा म्हणजे तो पुरुष कसा ओळखायचा, त्याची लक्षणं समर्थ काय म्हणतात, पुढल्या समासात दिलेले आहेत. म्हणजे काय हो, हे ज्ञान कोणत्या व्यक्तीला झालेलं आहे. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढले समासी निरूपण बोलिले असे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय, असे ज्ञान ज्या पुरुषाला झाले त्याचे लक्षण पुढील समासात सांगितले आहे. म्हणजे कुठलं ज्ञान, की आपण काय हो, आपण आलोय कशासाठी, करायचंय काय, आपण ज्या कारणासाठी आलोय, आपल्याला आपला मुख्य हेतू काय आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचंय. मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्याचं ज्ञान म्हणजे आत्मदर्शन ज्या पुरुषाला झालेलं आहे ते कसं ओळखायचं, त्याची लक्षणं समर्थ काय म्हणतात, पुढच्या समासात दिलेले आहेत. म्हणजे ज्या लोकांना म्हणजे परमात्म्याचं काय झालेलं आहे, दर्शन, आत्मदर्शन झालेलं आहे, ती व्यक्ती कशी ओळखायची ते आपण काय करू, पुढल्या समासात बघू. म्हणजे समर्थांना सगळं माहिती आहे, काय हो, कशी लक्षणं आहेत, काय आहेत. समर्थांनी सांगितलं, आपल्याला सगळा उलगडा करून दिलाय बघा, आत्मदर्शनमध्ये सगळा उलगडा करून दिलाय. समर्थ काय म्हणतात, सागरातून जशी नदी वेगळी करता येत नाही, एकदा लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की सोने होते, परत ते काळं पडत नाही, त्याप्रमाणे एकदा का तो भक्त देहातीत झाला की त्याला काय नाही हो,
परत तो देहबुद्धीमध्ये अडकून बसत नाही. लक्षात घ्या. म्हणजे देहातीत होणं गरजेचं आहे. म्हणजे देहात असून विदेही होणं आणि परमात्म्याला शरण जाणं गरजेचं आहे. हे कसं ओळखायचं? असा पुरुषाची लक्षणं काय आहेत? कुणाला हे प्राप्त झालेलं आहे असं? त्याची लक्षणं काय आहेत? हे काय करू आपण पुढल्या समासात बघू. असं कोणी सांगितलंय? समर्थांनी सांगितलेलं आहे. मग यासाठी पुढला समास पण आपल्याला काय केला पाहिजे? श्रवण केला पाहिजे. अखंड काय केलं पाहिजे? श्रवण केलं पाहिजे. श्रवण ही आपल्या भक्तीची काय आहे? मूळ पायरी आहे. श्रवणाशिवाय आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. यासाठी समर्थांना प्रत्येक समासाच्या शेवटी सांगतात बघा समर्थ, हे मी पुढे सांगणार आहे ते तुम्ही ऐका. हे मी पुढे सांगणार. कशासाठी सांगतात ऐकल्यानं काय होतं? ऐकल्यानं आपल्या अंतरीचा संदेह जातो आणि त्यामुळं काय होते? आपल्याला त्या परब्रह्माची अखंड ओळख होते, जाणीव राहते अंतरी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.